नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अजित पवार नेमके कुणाचे? प्रत्येक बाजू हा दावा करते अजित पवार आमचे नेते आहेत आणि त्याचमुळं या सगळ्या पाठीमागं नेमकं काय राजकारण दडलेलं आहे हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत. शरद पवारांनी आज बारामतीतल्या पत्रकार परिषदेमध्ये एक विधान केलं आणि त्या विधानावरून बरेचसे अर्थ काढले जात आहेत. समज, गैरसमज, त्याच्यानंतर तर्क वितर्क लढवले जात आहेत. काल सुप्रिया सुळेंना एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्या प्रश्नावरती त्यांनी हे सांगितलं की राष्ट्रवादी पक्षामध्ये कुठलीही फूट पडलेली नाही आहे. अजित पवार त्यांच्याबद्दल विचारल्यानंतर त्या पुढं म्हणाल्या की हो, अजित पवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत, आमदार आहेत, पण त्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलेलं आहे, त्यामुळे आम्ही विधानसभा अध्यक्षांच्याकडे तक्रार केली आहे. याच त्यांच्या उत्तराचा धागा घेऊन जेव्हा शरद पवारांना आज प्रश्न विचारला तेव्हा त्यांचं उत्तर होतं, म्हणजे अजित पवारांच्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ते पहिल्यांदा असं म्हणाले की हो, ते तर आहेतच, त्याच्यामध्ये काही वाद नाही आहे, असं म्हणत त्यांनी पुढे पक्षामधली फूट ही नेमकी कशी वेगळी असते हे सांगण्याचा देखील प्रयत्न केला. पहिल्यांदा ऐकूयात की शरद पवार नेमकं काय म्हणाले. संभ्रम असा होतोय की एका बाजूला म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. ताईंनी काल असं जाहीर केलं की राष्ट्रवादीमध्ये फूट वगैरे काही नाही, दादा आमचेच नेते आहेत. नाही फूट पडणे याचा अर्थ काय? पक्षात फूट कधी होते? जर पक्षातच एक मोठा वर्ग वेगळा झाला, देश पातळीवर. आज तशी स्थिती इथं नाही. काही लोकांनी समजा पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली, तर लोकसभेमध्ये त्यांचा अधिकार आहे, तो त्यांनी निर्णय घेतला म्हणून लगेच फूट म्हणायचं काही कारण नाही, तो त्यांचा निर्णय. आता शरद पवार हे जे वक्तव्य त्यांनी केलेले आहे त्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? असं का म्हटलं जातंय वारंवार की राष्ट्रवादीमध्ये फूट नाहीये? हे आपण कायदेशीरदृष्ट्या समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे. सुप्रीम कोर्टामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याच्या संदर्भात वारंवार तुम्ही त्यांचं विश्लेषण ऐकतच आहात एबीपी माझाच्या माध्यमातून. आज आपण त्यांच्याकडून हा विषय जो आहे तो नेमका नीट समजून घेणार आहोत. सिद्धार्थजी, एखाद्या पक्षाच्या नेत्यानं असं म्हणणं की राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट नाही आहे आणि अजित पवारांच्याबद्दल बोलताना ते पुढं असं म्हणतात की म्हणजे हे आमचेच नेते आहेत, तर अशी भूमिका त्यांना कशामुळे घ्यावी लागते? या विधानाचा नेमका अर्थ काय? कायदेशीरदृष्ट्या त्याचा अर्थ काय होतो? बघा, पवारसाहेब हे जुने जाणते नेते आहेत आणि त्यांनी हा पक्ष उभा केलेला आहे. त्यामुळं ते लवकरच हा पक्ष किंवा चिन्ह सोडतील असे तर काही लक्षणं दिसत नाही आहे. आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जेव्हा संशोधन झालं 10th शेड्यूलमध्ये, त्याच्यात क्लिअरली मेन्शन केलं गेलेलं आहे की स्प्लिटला मान्यता नाही आहे. त्यामुळे तुम्ही एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या वेळेस पण तुम्ही बघितलं असेल, दोन्ही साईड म्हणत होते आम्हीच पक्ष आहोत. तर आता पवार साहेबांनी तर सांगितलंय पक्ष आम्ही आहोत. अजितदादांनी इलेक्शन कमिशनला सांगितलंय की मी 30 जूनला अध्यक्ष झालोय पक्षाचा आणि पक्ष हा माझा आहे. तर आता इलेक्शन कमिशननी त्यांना वेळ दिला होता पवार साहेबांना उत्तर देण्यासाठी. ते उत्तर आता त्यांचं अपेक्षित आहेच लवकर. आणि त्यांच्या वकिलांनी त्यांना सांगितलं असेल किंवा वकिलांनी सांगायची गरज नाही. पवार साहेब हे जुने जाणते आणि मुरलेले राजकारणी असल्यामुळे त्यांना म्हणणं हे भागच आहे की पक्ष हा म्हणजे थोडक्यात पक्षावरचा आपला दावा बळकट करण्यासाठी किंवा म्हणजे जेव्हा असं म्हटलं जातं की पक्षामध्ये फूट नाहीये, याचा दुसरा अर्थ असाही असतो त्याच्यात दडलेला की पक्ष आमचाच आहे. हो, त्या अर्थानं ते म्हणतात ते पक्ष आमचाच आहे असं त्यांना म्हणणं गरजेचंच आहे आत्ता. कारण ते मान्यच करत नाहीयेत की त्यांनी जर मान्य केलं स्प्लिट झाला आहे आणि उद्या इलेक्शन कमिशननी काही निर्णय दिला फॉर किंवा अगेन्स्ट, तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो त्यांच्या आमदारांना, खासदारांना, जे कोणते आहेत. शिवसेनेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्या केसमध्ये सुद्धा पहिल्यापासून दोनही गट हाच दावा करत होते की ही पक्षातली फूट नाहीये म्हणून. त्याच्या पाठीमागं नेमकं काय? बघा, त्याच्यात दोन्ही गट हाच दावा करत होते, कारण त्यांना दावा करणं हे क्रमप्राप्त होतं. कारण नाहीतर तुम्ही जर म्हणला असता की स्प्लिट झाला आहे तर तुम्ही ऑटोमॅटिकली 10th शेड्यूल प्रमाणे डिस्क्वालिफाय झाला असता. तर तुम्हाला आत्ता म्हणणं गरजेचं आहे. त्यावेळेस पण शिवसेनेला म्हणणं गरजेचं होतं आणि आज पण राष्ट्रवादीला म्हणणं गरजेचं आहे की स्प्लिट हा झालेला नाहीये आणि आम्हीच पक्ष आहोत. कारण तुम्ही त्यावेळेस जर बघितलं असेल, एकनाथ शिंदेंनी जेव्हा हा दावा केला
आणि इलेक्शन कमिशननी हे त्यांना दिलं, पक्ष आणि चिन्ह आणि पक्षाचं नाव, ते आता सुप्रीम कोर्टात त्याचं अपील पेंडिंग आहे. त्यावेळेस त्यांनी एका टेक्निकल मुद्द्यावर तो पक्ष त्यांना दिला होता. त्यांनी काय सांगितलं की शिवसेनेने त्यांचं अपडेटेड कॉन्स्टिट्यूशन 2018 पासून इलेक्शन कमिशनला सबमिट केलेलं नाहीये, त्यामुळे आम्ही असं बघणार नाही की सदस्य कोणते कोणाकडे आहेत वगैरे, आम्ही फक्त आमदार खासदारांच्या बळावरच हा पक्ष एकनाथ शिंदेंना देतोय. पण आता राष्ट्रवादीनी नोव्हेंबर 2022 मध्ये त्यांचं लेटेस्ट कॉन्स्टिट्यूशन हे इलेक्शन कमिशनकडे सबमिट केलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ह्याच्यात आता तुम्हाला बघावं लागेल की दोन्ही गट त्यांचे ॲफिडेव्हिट्स देतील, त्यांच्या कार्यकर्त्यांचे ॲफिडेव्हिट्स देतील आणि ते ॲफिडेव्हिट परखले जातील इलेक्शन कमिशनकडून आणि मग निर्णय येईल. तर शिवसेनेचा हा निर्णय 4 ते 6 महिन्यात आला होता, पण हा निर्णय यायला कमीत कमी वर्षही लागू शकतो, कारण आता ही लॉंग ड्रॉन बॅटल आहे आणि इलेक्शन कमिशनचा निर्णय त्याच्यानंतर दिल्ली हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट असं प्रोसेस आहे. पण म्हणजे जाहीरपणे आता म्हणजे राष्ट्रवादीच्या बाबतीत तर पहिल्यापासून हा संशय घेतला जातोय की नेमकी काय भूमिका आहे पवार साहेबांची. हे सगळं म्हणजे घरातलं पण प्रकरण आहे. हा फरक आहे थोडासा की शिवसेनेच्या बाबतीत कसं होतं की घरातल्या कुठल्या व्यक्तीनं बंड केलेलं नव्हतं, इथं घरातल्या व्यक्तींनी बंड केलेलं आहे. त्यातही पवार फॅमिलीचे घरातले आणि इतर त्यांचे जे संबंध आहेत ते सगळे सुद्धा त्यांना जपायचे आहेत आणि या माध्यमातून नेमकं काय चालू आहे याच्याबद्दलचा जो संशय संभ्रम जो आहे तो राष्ट्रवादीच्या बद्दल जास्त आहे पहिल्यापासून आणि त्यात त्यांनी असं विधान केल्यामुळे कदाचित आज चर्चा जी आहे ती जास्त होऊ लागली. आणि ह्यात पवार साहेबांची पण एक स्टेटमेंट ही अशी आहे, ही पब्लिकला आणि पक्ष कार्यकर्त्यांना पण स्टेटमेंट आहे की आता तो वेळ गेला आहे की तुम्ही आमच्या प्रोग्रामला पण याल आणि त्यांच्या प्रोग्रामलाही जाल. आता वेळ आलाय की तुम्हाला एक साईड तुम्हाला चूज करावी लागेल, कारण आता ॲफिडेव्हिट्स घेण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे, ती अजून वाढवावी लागेल त्यांना आणि जास्तीत जास्त ॲफिडेव्हिट्स द्यावे लागतील. आणि पवार साहेबांनी एक पण स्टेटमेंट दिली आहे की स्प्लिट झालेला नाहीच आहे, पक्ष एकच आहे, कारण नॅशनल लेवलला मी अध्यक्ष आहे, नॅशनल लेवलला स्प्लिट कुठे दिसत नाहीये मोठा असा स्प्लिट. पण आत्ता मार्चमध्ये राष्ट्रीय पक्षाची मान्यता ही राष्ट्रवादीची काढण्यात आली आहे आणि आता हा फक्त एक स्टेट पार्टी म्हणजे क्षेत्रीय पक्ष राहिलेला आहे. त्यामुळं जयंत पाटलांची भूमिका खूप गरजेची, खूप इम्पॉर्टंट आहे याच्यात आणि त्यामुळं दोन्ही बाजू त्यांना जयंत पाटील ठेवावेसे किंवा पाहिजेत असं वाटतंय, कारण जयंत पाटील हे कारण ते प्रदेशाध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं, कारण प्रदेशाध्यक्ष आता ती स्टेट पार्टी झाल्यामुळं प्रदेशाध्यक्ष ज्यांच्याकडे असेल त्यांचं बळ वाढणारच. दुसरं मला विचारायचं होतं की हा एक वारंवार मुद्दा येतोय की दोन्ही बाजू म्हणतात की फूट नाहीये, तर स्प्लिट किंवा फुटीची व्याख्या काय आहे कायद्यामधली? बघा, स्प्लिट आपण 10th शेड्यूल जेव्हा आधी होतं, 10th शेड्यूल त्याच्यात होतं की 1/3 किंवा 2/3 जर स्प्लिट झाले तर ते वेगळं स्पीकरकडे ॲप्लिकेशन देऊ शकतात आणि जर त्यांच्या मेजॉरिटीप्रमाणे हाऊसमध्ये त्यांना स्पीकर ते पक्षाचं ऑफिशियल हे देऊ शकतात. पण त्याच्यानंतर जी आपण संशोधन केलं त्याच्यात दिलंय की स्प्लिट काही किती असू, 2/3 असू, सगळे जरी गेले तरी मान्य तुम्हाला दुसऱ्या पक्षात मर्जच व्हावं लागेल. आता आपल्या संशोधनानंतरच्या राज्यघटनेत असं दिलंय की तुम्हाला आता मर्जच व्हावं लागेल दुसऱ्या पक्षामध्ये किंवा मग तुम्ही डिस्क्वालिफाय व्हाल. त्यामुळे आता हे म्हणणं गरजेचंच आहे की पक्ष हा आमचाच आहे दोन्ही बाजूंना. आणि अजितदादा आधी इलेक्शन कमिशनकडे गेले, त्यामुळे आता बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे ते ओझं जे आहे सिद्ध करण्याचं ते परत पवार साहेब अजितदादांवर टाकायला बघा. शिवसेनेच्या केसमध्ये पण ठाकरे आणि शिंदे हे दोन्हीही गट म्हणत होते की पक्षामध्ये फूट नाहीये. हो, तर त्यांची कारणं काय काय होती? म्हणजे शिंदे गट असं का म्हणत होता की फूट नाहीये आणि ठाकरे गट का असं म्हणत होता? शिंदे गट असं म्हणत होता कारण त्यांनी घेतलं की लेजिस्लेचर पार्टीमध्ये आमची मेजॉरिटी आहे आणि एकनाथ शिंदे स्वतः हे गट नेते होते, तर त्यांचं म्हणणं असं होतं की आमचा गट आता हे पण मॅटर आम्हीच पक्ष आहोत. ते इलेक्शन कमिशननी जरी त्यांना चिन्ह आणि पक्ष दिला असला तरी आता राहुल नार्वेकर हे ह्याचं डिसिजन अजून घेणार आहेत आणि ते त्यांना सुप्रीम कोर्टनी बऱ्यापैकी स्पष्ट केलंय की कोणत्या ह्यांनी तुम्ही डिसिजन घ्यावं. आता त्यांचं डिसिजन, त्यामुळे शिवसेनेचं पण अंतिम निर्णय हा असा झालेला नाहीये, कारण सुप्रीम कोर्टात पक्ष आणि चिन्हाचं मॅटर पेंडिंग आहे, राहुल नार्वेकरांसमोर पण ते मॅटर पेंडिंग आहे. आता ह्याच्यात फक्त वेळ किती लागतो त्याच्यावर आहे. आणि आता एवढ्यात काही पोटनिवडणूक मला नाही वाटत पुणे लोकसभेची पोटनिवडणूक 21 सप्टेंबरच्या आत व्हायला पाहिजे. अजून तर इलेक्शन कमिशननी नोटिफिकेशन दिलेलं नाहीये. तर आता सगळ्यात जवळ ज्या निवडणुका
असतील त्या स्थानिक नाही स्थानिक स्वराज्य संस्था त्या ते लोकसभेच्या आधी होतील असं त्या तुम्ही त्या अपेक्षा लोकसभेच्या करताय आधी होतीलच. त्या अंदाजे डिसेंबर जानेवारीमध्ये होतील. तर त्यावेळेस पक्ष चिन्हाचा प्रश्न येईल. तर त्यावेळेस इलेक्शन कमिशन म्हणू शकते की हे मॅटर आमच्या समोर पेंडिंग आहे, याच्यामध्ये आम्ही अजून काही निर्णय दिलेला नाहीये. तर दोन्ही पक्षांनी पर्यायी चिन्ह आणि पर्यायी नाव हे शोधावं आणि आमच्याकडे सबमिट करावं. आता जर इलेक्शननी त्याच्या आत जर निर्णय दिला कोणत्या बाजूनी, तर आता इलेक्शन कमिशन काय करेल ते आपल्याला अजून माहीत नाही. एक थोडासा वेगळा मुद्दा पण या निमित्तानं उपस्थित झालाय की म्हणजे पवार साहेब जर असं म्हणतात की हो ते आमचेच नेते आहेत, त्याच्यामध्ये काय वाद नाहीये वगैरे, आणि दुसरीकडे काल त्यांचं एक विधान चर्चेत होतं काल परवा की अजित पवारांनी किंवा त्यांच्या गटानं आता त्यांचे फोटो वापरू नयेत. तर कायदेशीरदृष्ट्या अजित पवारांना तो अधिकार आहे की नाही? जर ते त्याच पक्षाचे नेते आहेत तर ते आपल्या पक्षाच्या नेत्याचा फोटो वापरू शकतील का? कायदा काय सांगतो? आता बघा ते आता हे त्यांचं इंटरनल मॅटर आहे. आता उद्या ते असंही म्हणू शकतात की ते जरी आमच्या पक्षात असले तर माझी परवानगी न घेता त्यांनी हे असं केलेलं आहे आणि त्यांच्यावर ते इंटरनली ऍक्शन घेऊ शकतात. आता 9 जणांविरुद्ध त्यांनी नार्वेकरांकडे पिटिशन दिलेली आहे डिस्क्वालिफिकेशनसाठी, त्याच्यावर अजून हे यायचंय. त्यामुळं हे फोटो वापरणं वगैरे हे खूप छोटा त्यातला एक पार्ट आहे आणि त्याच्यात काही लिगल त्याच्यात असं काही नाहीये. आता इलेक्शन कमिशन जेव्हा ठरवेल तेव्हाच ह्याची स्पष्टता आपल्याला येईल. पण अजून पण पवार साहेबांचा हा एक मेसेज आहे कार्यकर्त्यांना की अजून पण तुम्ही आमच्याकडे येऊ शकतात आणि त्यांचा हा मेसेज आहे की मी ही लढाई सोडलेली नाहीये. माझं वय जरी झालंय तर मी ही लढाई सोडलेली नाहीये आणि मी ही लढाई लढणार आहे. जिंकेल कोण ते माहिती नाही. तुम्हाला त्या विधानामधून दिसतोय? हो, तो लोकांच्या दिसतोय. मनामध्ये खूप संभ्रम आहेत. लोकांना असं वाटतंय की हे खूप असं गुळमुळीत चालू आहे, कुणी कुणाच्या विरोधात बोलत नाहीये. शिवसेनाच्या बाबतीत जसं होत होतं तसं राष्ट्रवादीत दिसत नाहीये. लिगली तुम्हाला काय वाटते त्याच्यामध्ये? खरोखर ती बॅटल तशी चालू आहे? तुम्ही बघा, जेव्हा शिवसेनेचा वाद चालू होता तेव्हा दोन्ही बाजूनी किंवा उद्धव ठाकरेंकडून पण खूप त्यांच्या संजय राऊतांकडून वगैरे खूप अग्रेसिव्ह स्टेटमेंट्स येत होते. पण ते शेवटी जे काय इलेक्शन कमिशनमध्ये होईल, कोर्टात होईल, त्याला महत्त्व आहे. पवार साहेब हे जुने जाणते मुरलेले राजकारणी आहेत, त्यामुळे त्यांनी अशी एकदम ऑफ द कफ किंवा इन्स्टंटेनियस स्टेटमेंट अजून केलेली नाही आहे जी लोकांना त्यांच्याकडून अपेक्षित आहे. पण पवार साहेबांनी अजून पण त्यांचे दारं खिडक्या उघडे ठेवलेले आहेत की जर काही लोकांना परत यायचं असलं तर ते येऊ शकतात आणि त्यांनी सांगितलंय की मी ही लढाई सोडणार नाही. म्हणजे थोडक्यात पक्ष या सगळ्या लढाईमध्ये आपलाच आहे, आपल्या बाजूने राहावा यासाठीची त्यांची त्यांची ही तयारी आहे. पण एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पवार साहेब असेही विधानं करतायत की मी बरेच पक्ष बघितलेत आणि बऱ्याच चिन्हाखाली लढलेलो आहे. कल्पना आहे. त्यामुळं त्यांनी असंही हे ठरवलेलं आहे की उद्या जर वेळ आली तर चिन्ह जाऊही शकतं. पण आता तरी ते चिन्ह सोडण्यास तयार नाहीयेत आणि पक्षाचं नाव. हा अर्थ आहे नेमका जेव्हा एखादा नेता म्हणत असतो की आमच्या पक्षामध्ये फूट नाहीये, तेव्हा त्याचं कायदेशीर भाषेतले जे अर्थ असतात ते आपण सिद्धार्थ शिंदे यांच्याकडून समजून घेतलेले आहेत. जसं त्यांनी सांगितलं की शिवसेनेच्या केसमध्ये सुद्धा दोनही नेते जे आहेत ते अशा पद्धतीनं वक्तव्य करत आलेलेच होते. कायदेशीरदृष्ट्या तुम्हाला ती भूमिका घ्यावी लागते. याचं कारण पक्षावरती जर तुम्हाला दावा करायचा असेल, पक्ष माझा आहे हे सांगायचं असेल तर या पक्षामध्ये फूट नाहीये, सगळा पक्षच माझा आहे, असं एक त्यांना भूमिका जी आहे ती घ्यावी लागते आणि त्या दृष्टीनं त्यांचं हे विधान होतं. अर्थात शरद पवारांनी अजित पवारांच्या बाबतीत आमचे नेते आहेत असं म्हणणं, याच्यातून आता वेगळ्या राजकीय गोष्टी सुद्धा सुरू झालेल्या आहेत. कारण आपण बघितलं की धनंजय मुंडेंनी लगेच हा तर आम्हाला देवानं दिलेला आशीर्वाद आहे असं म्हणत त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकजण आपापल्या बाजूने त्याच्यामध्ये संधी शोधण्याचा प्रयत्न करतोय. काहींना कधी कधी असं असतं की संभ्रमाच्या स्थितीचा सुद्धा फायदा होत असतो आणि तो घेण्याचा प्रयत्न जो आहे तो नक्कीच या सगळ्या सिच्युएशनमध्ये होताना राहील. जशी लढाई पुढे जाईल, 8 सप्टेंबरपर्यंत उत्तर द्यायचं आहे राष्ट्रवादीच्या केसमध्ये दोन्ही गटांना. त्याच्यामध्ये अजून काही बऱ्याच नव्या गोष्टी कळतील. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा भेटावं लागेल, नव्यानं अर्थ समजून घ्यावे लागतील. पण आत्ता जे सगळं चालू आहे शरद पवारांच्या विधानावरून ते थोडक्यात समजून घेण्याचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या काही कमेंट्स असतील, प्रतिक्रिया असतील, सूचना असतील तर त्या सगळ्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.